जनसमुदाय तिथं जमलेला होता ना, सगळ्यांनी त्याला सेल्यूट केला आणि त्याचा अंतविधी केला. सांगायचे मला एवढंच मायबाप, जो देव देश आणि धर्मासाठी आपलं जीवन व्यतीत करतो ना, खऱ्या अर्थानं त्याचा शेवट गोड झाला असं म्हणता येईल. विठ्ठल म्हणून माणसानं जीवनामध्ये असं धन कमवलं पाहिजे की जे धन या लोकात नाही तर परलोकातही कामाला येईल. कारण संसारातलं धन तर कोणीही कमवतं, संसार तर कोणीही करतं. पशु पक्षी प्राणी सगळे संसार करतात. मग मला सांगा त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? बरोबर आहे की नाही? त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? हा मनुष्य देह देवानं दिलाय, याला एक विशेष बुद्धी दिली. म्हणून या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर असं काहीतरी कर्तव्यानी करायची, असं काहीतरी कर्तृत्व करायचं जेणेकरून आपण इतिहास रूपानं उरलो पाहिजे. म्हणून जीवनामध्ये असं धन कमवा, करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या. असं धन कमवा म्हणतात. आणि पुढं नाथ महाराज सांगतात की हा मनुष्य देह कसा आहे? नाश पावणार आहे. म्हणून माणसानं घडी घडी काळ वाट याची पाहे हा अनुताप लक्षात घ्यायचा आणि सावध व्हायचंय. आता संतांनी समाजाला वेळोवेळी सावध केले बघा, वेळोवेळी सावध केले. कारण अज्ञानाची झोप लागलेली आपल्याला, अज्ञानाची झोप लागली. संत ज्ञानाने जागृत करतात की अरे आता तरी जाग व्हा, आता जागा जागा, आता जागा